आज 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 आजच काढतो आजच आजच तोंडाला काढतो. पाणी वगैरे घेत असतात. तुम्ही जेवण बरं मुलांना जर पाली बिलीचे तुकडे जर असते जर खाल्लं असते तिने पोराला किती वाढवा झाला असतं. हा? एक सोडून ते तिघांनी खाल्लं ना बरोबर. हा? येऊन जाईल काय काय नाही. तसं आम्ही त्या बॅचचं सगळ्या ठिकाणचा आहार आता चेक करायला लावलेला आहे की आता आम्ही अजून कुठे काय म्हणजे असं काही आढळतं का? ठिकाणी जसं तुझ्या इथे आलं ना त्याच्यावर नाव सुचलेलं आहे तुला? सांगू सुरुवात करा. मॅडम, काल निफाड तालुक्यातल्या देवगाव येथील एक पूजा माळी या महिलेच्या पोषण आहारामध्ये एक मृत पक्षी आढळला. खूप गंभीर बाब आहे. नेमकी काय कारवाई आता आपल्याकडनं सुरू आहे? मी बालविकास प्रकल्प अधिकारी निफाड प्रकल्प माझ्याकडे आहे. या सदर अंगणवाडीमध्ये अंगणवाडीचे जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडे जी घटना घडली ही आत्तापर्यंत आपल्याकडे कुठेच असं आढळलेलं नाहीये. म्हणजे आपल्याकडे अशी कोणती प्रकारची तक्रार प्राप्त नाहीये. जेव्हा यांची तक्रार प्राप्त झाली आपण तात्काळ सर्व अधिकारी इथे आल्यानंतर आपण तो नमुना ताब्यात घेतला. तो आपण आता लॅब टेस्टिंगला पाठवणार आहोत शासनाच्या नियमाप्रमाणे आणि त्याचा अहवाल आपल्याला लवकरात मिळेलच. आणि आम्ही यांच्या जे आपण आहार वाटप केला त्या आहारासोबतच सेम बॅच आणि जी आपला कोड असेल त्याचेच आम्ही असे 30 नमुने जवळजवळ आता आम्ही घरी व्हिजिट्स केल्या. तर आम्ही प्रत्येक लाभार्थ्याशी पालकांशी बोललो तर आतापर्यंत कोणाच्या याच्यात काही आढळलेलं नाहीये. यांच्यासोबतच आम्ही सेम याचे 3-4 नमुने देखील लॅबला पाठवणार आहोत की यांच्यासोबतचं आहार तपासणीसाठी. पण आत्तापर्यंतचं आणि आम्ही इथे आल्यानंतर ह्या न्यूज आपण निफाड नाशिक सगळ्या ठिकाणी कळवल्यानंतर की सगळ्या ठिकाणचा आहार आपण आता तपासणार आहोत की प्रत्येक ठिकाणचा एक नमुना घ्या की कुठे काही आढळलेला आहे का. यांच्या नमुन्यासोबत आपण इथे 3 घेतले आहेत. तसंच यांच्या अंगणवाडीचे 30 लाभार्थी पण चेक केले आपण. तर आतापर्यंत आपल्याला कोणाच्याही आहारात असं काही प्रकार आढळून आलेला नाहीये. इव्हन एक पाकिट सोडल्यानंतर आपण त्यांना 4 पाकिट देतो एका लाभार्थ्याला. तर ते पाकिट सोडल्यानंतर अदर पाकिटमध्ये देखील काही आढळलेलं नाहीये. आपला आहार पौष्टिकच आहे. तर आता ही लॅब टेस्टिंग नंतर आपला एक रिपोर्ट कळेल. तो रिपोर्ट आल्यानंतर आम्ही शासनाला देखील सादर करू आणि इथे देखील गंभीर बाब आहे.